मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाच्या संदर्भानं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा गादावादा गेले वर्षभर सुरू आहे. गेले वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रचंड भव्यतेने साजरा करण्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून आवाहनं करण्यात येत होती. वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते. हर घर तिरंगा यासारखा उपक्रम किंवा यासारखं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि त्याला देशभरातून मोठा प्रतिसादसुद्धा मिळालेला होता. एकूणच स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव प्रचंड उत्साहानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येत होता आणि त्यानुसार तो देशभर साजरा झालासुद्धा. या अमृत महोत्सवी समारंभातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्यानं 9व्या वेळी हे लाल किल्ल्यावरून भाषण केलं. त्यामुळे या भाषणाच्या संदर्भात प्रचंड उत्कंठा होती. देशवासियांना या भाषणाबद्दल प्रचंड कुतूहल होतं, कारण आजपर्यंत पंतप्रधानांनी आपल्या कारकिर्दीतल्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या घोषणा होत्या त्या घोषणा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं केलेल्या भाषणाच्या माध्यमातून केलेल्या होत्या. त्यामुळं आजच्या भाषणामधून सुद्धा पंतप्रधान काही मोठी घोषणा करतील. देशवासियांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची काहीतरी भेट देतील अशी एक अपेक्षा होती आणि प्रसार माध्यमांच्यामधून तशा काही शक्यताही व्यक्त करण्यात येत होत्या. आरोग्यासंदर्भातली एखादी महत्त्वाची योजना पंतप्रधान आज जाहीर करतील असं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तवाहिन्यांच्यावरून सांगण्यात येत होतं. अर्थात ही वृत्तवाहिन्यांची सूत्रं असतात, या सूत्रांना काहीही माहिती नसते. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत या संदर्भातली साधी कुणकुणसुद्धा कुठल्या प्रसारमाध्यमाला लागलेली नव्हती किंवा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील या संदर्भात सुद्धा कुणाला काही अंदाज आलेला नव्हता किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जे खाते वाटपाची यादी होती त्या संदर्भात सुद्धा प्रसारमाध्यमांच्याकडून ज्या काही शक्यता किंवा जे अंदाज व्यक्त करण्यात येत होते ते सगळे अंदाज 99.99% चुकले आहेत. हेही आपल्याला प्रत्यक्ष खाते वाटप झाल्यानंतर लक्षात आलेलं आहे. त्यामुळं इथं खरं तर वृत्तवाहिन्यांच्या सूत्रांच्या भरवशावर काही गोष्टींचा अंदाज बांधणं योग्य ठरत नाही आणि पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाच्या संदर्भात बांधलेला अंदाजसुद्धा चुकीचा ठरलेला आहे, खोटा ठरलेला आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 80 मिनिटांच्या भाषणामधून देशाला काय मिळालं तर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची भेट म्हणून पंतप्रधानांनी कोणतीही घोषणा केली नाही. अर्थात आजवर ज्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या त्या घोषणांचे काय झाले याचा जर मागोवा घेतला तर अनेक घोषणा या केवळ हवेतले बुडबुडे ठरले आहेत, हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. पंतप्रधानांच्या या घोषणांच्या संदर्भात भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळं पुन्हा एखादी नवीन घोषणा केली असती तर पुन्हा मागच्या सगळ्या घोषणांचा पंचनामा माध्यमांनी केला असता. अर्थात गोदी मीडियाकडून असा काही पंचनामा होण्याची शक्यता नव्हती, पण तरीसुद्धा काही माध्यमांनी डिजिटल माध्यमांनी हा पंचनामा केला असता. त्यामुळंच कदाचित आजच्या दिवशी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोणतीही घोषणा करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी टाळलेले असावे आणि सगळी जबाबदारी नागरिकांच्या गळ्यात टाकून त्यांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केलेला असावा. कारण जर आपण बघितलं तर पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाचा इंट्रो म्हणता येईल किंवा जे एक झिष्ट म्हणता येईल ते म्हणजे त्यांनी जे पंचसंकल्प सांगितलेले आहेत, म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत म्हणजे 2047 पर्यंतच्या प्रवासासाठी जे एक
पंचसूत्र सांगितलेले आहेत, ते पंचसंकल्प जे सांगितलेले आहेत ते संकल्प बघितले तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की पंतप्रधानांनी 8 वर्षे कारभार केल्यानंतर त्यांना काहीही नवीन करण्याची इच्छाशक्ती राहिलेली नाही. त्यांना वाटतंय की सगळी जबाबदारी आता नागरिकांची आहे. जे काही करायचं ते नागरिकांनी करावं आणि नागरिकांनीच हा देश पुढं न्यावा असं एकूण त्यांनी स्वतःची समजूत करून घेतलेली दिसते आणि त्यानुसार सगळी जबाबदारी अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा उत्सव साजरा करणाऱ्या या देशातल्या नागरिकांच्या गळ्यात टाकून पंतप्रधान रिकामे झालेले दिसतात. म्हणजे जी त्यांनी पंचसूत्री सांगितले आहे किंवा 5 जे संकल्प केले आहेत ते विकसित भारत हा त्यांचा पहिला संकल्प आहे. म्हणजे भारत हे विकसनशील राष्ट्र म्हणून जगाच्या पातळीवर ओळखलं जातं. ही विकसनशील ओळख पुसून विकसित भारत ही ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी पहिलं सूत्र त्यांचं आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता, आपल्या परंपरेचा अभिमान, एकता आणि नागरिकांची कर्तव्ये. म्हणजे पुन्हा नागरिकांची कर्तव्ये त्यांना अधिक महत्त्व देऊन त्यांनी नागरिकांच्यावर ही जबाबदारी मी ढकललेली असं का म्हणतो तर या पंचसूत्रीमध्ये नागरिकांची कर्तव्ये नागरिकांनी जबाबदारीनं पार पाडावी असंही त्यांनी सूचित केलेलं आहे. म्हणजे सरकार काही करू शकणार नाही. सरकारच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्यांनी सत्तेवर येण्याआधी दिलेली आश्वासनं आणि 8-9 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर त्यांच्या एकूण सत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यात आलेलं अपयश किंवा त्यातला तो फोलपणा त्यांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळं त्यांनी कुठलीही नवीन गोष्ट करण्याचं नाकारलेलं आहे इथं दिसतं. पण हे सगळं नागरिकांच्याकडं जबाबदारी टाकताना त्यांनी राजकीय सूर अळवलेला आहे आणि आपली जी राजकीय भूमिका आहे ती भूमिका त्यांनी इथून मांडलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचं भाषण कसं नसावं किंवा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये कुठल्या गोष्टी नसाव्यात याचं उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणाकडे बघावं लागतं. म्हणजे सुरुवातीची एक काही मिनिटे त्यांनी एकूण इतिहासाची उजळणी करण्यात वाया घालवली आणि पुन्हा त्यांनी हे आपले पंचसूत्री आणि नंतर जे काही मुद्दे त्यांनी जे भाषणातून मांडले त्या मुद्द्यांच्याकडे आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान झाला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अर्थात नारीशक्तीचा सन्मान हा देश पूर्वापार करत आलेला आहे. परंतु जे संस्कृती रक्षक म्हणून भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवारातले लोक हे स्त्रियांना अत्यंत दुय्यम लेखतात, स्त्रियांना दुय्यम वागणूक देतात. आजवर भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी स्त्रियांच्या संदर्भात स्त्रियांच्या स्वातंत्र्यासंदर्भात जी काही विधानं केली ती विधानं जरी आपण नजरेखालून घातली तरीसुद्धा आपल्याला एकूण पंतप्रधान ज्या विचारधारेचं ज्या विचारप्रवाहाचं प्रतिनिधित्व करतात त्या विचारप्रवाहानं स्त्रियांना सतत अवमानकारक आणि दुय्यम वागणूक दिलेली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. अगदी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दीदी ओ दीदी अशा अत्यंत घाणेरड्या उच्चारात किंवा घाणेरड्या पद्धतीनं जो काही उल्लेख केला त्यावरून त्यांच्या मानसिकतेची कल्पना येऊ शकते. आणि अर्थात त्यामुळंच किंवा त्यावरून झालेल्या टीकेमुळंच कदाचित पंतप्रधानांनी इथं स्त्रियांचा सन्मान करायला पाहिजे, स्त्रियांचा अधिक सन्मान केला पाहिजे अशी उपरती त्यांना झाले असावे असं मला वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले आणखी 2 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि एकूण घराणेशाहीचा त्यांनी केलेला उल्लेख. म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा हा ते सत्तेवर येण्याच्या आधीपासूनचा त्यांचा मुद्दा आहे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच त्यांनी UPAचं सरकार घालून तिथं NDAचं सरकार आलेलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पण NDAचं सरकार आल्यानंतर भ्रष्टाचार कितपत दूर झाला याचं जर आपण मागं वळून बघितलं गेल्या 8 वर्षाच्या कारभारात तर ठराविक लोकांची संपत्ती वाढत चाललेली आहे. भारतीय जनता पक्षाची
संपत्ती वाढत चाललेली आहे, त्यांच्या मालमत्ता वाढत चाललेल्या आहे. सगळा जो निधी राजकीय पक्षांना मिळतो तो एकाच सत्तेवरच्या पक्षाला मिळत आलेला आहे. बाकी पक्षांच्या देणग्या प्रचंड आटलेल्या आहेत. हा खरं तर सत्तेच्या माध्यमातून केलेला एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून पंतप्रधान भ्रष्टाचार म्हणून विरोधकांच्यावर सातत्यानं लक्ष करताना दिसत आहेत आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष करण्याचे जे प्रयत्न आहेत ते त्या आपल्या प्रयत्नांना ची पुष्टीच पंतप्रधान या माध्यमातून करताना दिसत आहेत असं मला वाटतं. त्यामुळं भ्रष्टाचार म्हणून भुई थोपटत आहेत. अर्थात भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे, पण त्याची सुरुवात त्यांनी भारतीय जनता पक्षापासून करायला पाहिजे की आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्यापासून करायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं लोकप्रतिनिधींची आमदारांची खरेदी विक्री करून कोट्यावधी रुपये देऊन सरकार पाडली वेगवेगळ्या राज्यातली, हा काय भ्रष्टाचार नव्हता का? हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायला पाहिजे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जात नाहीत, त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारता येत नाही. पण अशा पद्धतीने जाहीरपणे आपण त्यांना हा प्रश्न विचारू शकतो की भारतीय जनता पक्षानं सरकार पाडण्यासाठी जो कोट्यावधी रुपयांचा निधी आणला तो निधी कुठून आणला? मला वाटतं ह्या 8 वर्षाच्या सत्तेतूनच हा निधी आलेला आहे. भारतीय जनता पक्षाची देशभरात प्रत्येक जिल्ह्याला जी टोलेजंग कार्यालय सत्ता आल्यानंतर उभी राहिलेली आहेत ती कशाच्या माध्यमातून उभी राहिली आहेत ह्याचासुद्धा कधीतरी हिशेब पंतप्रधानांनी दिला तर मला वाटतं एकूण भ्रष्टाचारासंदर्भातल्या त्यांच्या भूमिकेमध्ये अत्यंत पारदर्शकता येऊ शकेल असं मला वाटतं. घराणेशाहीचा मुद्दा पंतप्रधानांनी आज त्याचा उल्लेख केला. अर्थात त्यांचा रोख काँग्रेसकडेच आहे, पण भारतीय जनता पक्षात सुद्धा जर आपण बघितलं तर तिथं सुद्धा घराणेशाही मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा मुंडे, महाजन, फडणवीस हे काही एकदम जमिनीतून उगवलेले नाहीत, घराणेशाहीच्या माध्यमातूनच ते पुढे आले आहेत. म्हणजे मग पुन्हा त्याचा ते युक्तिवाद असा करतील की ही कर्तृत्वानं पुढे आलेली मंडळी आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षातली घराणेशाही आहे ती कर्तृत्वानं पुढे आलेली आहे आणि अन्यत्र जी अन्य पक्षांच्यातली जी घराणेशाही आहे ती घराणेशाही अशी लादलेली आहे किंवा लोकशाही विरोधी आहे असा काहीतरी ती युक्तिवाद भारतीय जनता पक्षाचे लोक त्या बाबतीत फार हुशार असतात युक्तिवाद करण्याच्या बाबतीत. म्हणजे आपण केलेल्या गोष्टी कशा योग्य आहेत आणि विरोधकांच्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाहीत. पण ही घराणेशाही आहे. म्हणजे जय शहा BCCIचा सचिव होतो, तो अमित शहांचा मुलगा नसता तर त्या हुद्द्यापर्यंत त्या पदापर्यंत पोहोचला असता का याचाही विचार किंवा आपण करायला पाहिजे किंवा हाही प्रश्न कधीतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. अर्थात पंतप्रधानांनी राजकीय घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन खेळ किंवा अन्य क्षेत्रातल्या घराणेशाहीचाही उल्लेख केला आणि त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेचा निर्देश करताना राष्ट्रकुल स्पर्धेत आमचं सरकार आल्यानंतर म्हणजे केंद्रात NDAचं सरकार आल्यानंतर क्रीडा क्षेत्रातली घराणेशाही संपुष्टात आणली आणि तिथं गुणवत्तेनं निवडी केल्या, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पदकं मिळू लागलेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर 2014च्या आधीसुद्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी अनेक पदकं आणलेली होती, किंबहुना आजच्यापेक्षा अधिक पदकं त्या काळात आणलेली होती. हे जर लक्षात घेतलं तर हा दावा किती पोकळ आहे हे लक्षात येऊ शकतं. खरं तर मुद्दा बरोबर आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ घराणेशाहीच्या आधारे कुणी पुढं जाता कामा नये. गुणवत्तेच्या बळावरच खेळाडूंना संधी मिळायला पाहिजे, गुणवत्तेच्या बळावरच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये गेले पाहिजेत, तरच तिथं भारताचा झेंडा फडकू शकेल. हा मुद्दा बरोबर आहे. पण आम्ही आल्यानंतर हा बदल झाला ना, आधीच्या काळात केवळ घराणेशाही किंवा तत्सम वशिलीबाजीने सगळ्या गोष्टी घडत होत्यात हे सांगणं म्हणजे फारच एकतर्फी विधान केल्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे आजचं भाषण आहे ते भाषण बऱ्यापैकी राजकीय स्वरूपाचं होतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त पंतप्रधानांनी अधिक गंभीरपणे भाषण करायला पाहिजे होतं, अधिक योग्य पद्धतीनं दिशादर्शन करायला पाहिजे होतं, देशवासियांना अमृत महोत्सवाचे काहीतरी भेट द्यायला पाहिजे होती. पण या सर्व आघाड्यांच्यावर त्यांनी साफ निराशा केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. धन्यवाद.